आता एक पुढची बातमी आपण घेणार आहोत जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा अत्यंत संवेदनशील अशीच आहे। हा विषय आहे भटक्या कुत्र्यांचा। विधानसभेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली। आमदारांना किमान आमचा वेदनेचा मुद्दा कळला हेही नसे थोडके। सर्वसामान्यांचा त्रास लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांवर तातडीने आणि सज्जड कारवाई करायला हवी अशी मागणी आमदारांनी केली। इतकंच नाही तर हे भटके कुत्रे उचला आणि प्राणी प्रेमींच्या घरात नेऊन ठेवा असं सुद्धा म्हटलं गेलं। अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातात त्यांच्यावर प्रेम नाही, आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा तावा काय असतो ते। कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या, आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे, त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत। भटक्या कुत्र्याच्या मुद्द्यावर आमदार चिडलेले पाहून खरं तर मला वैयक्तिकरित्या समाधान झालेलंच आहे, पण मला या निमित्तानं आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यापर्यंत नागपुरात पोहोचायचं आहे। शुभम, ज्या पद्धतीनं हा संताप व्यक्त केलाय हा खरोखर गरजेचा आहे, कारण अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे लोकांना रेबीजची बाधा होतीये, त्यातले काही जण मृत्युमुखी पडतात। आता यावर सरकार आश्वासन देऊन थांबणार आहे की प्रत्यक्ष काही कारवाई करणार आहे? काय म्हणालेत बावनकुळे? जे घडलं त्याच्यानंतर काही तुमचं त्यांचा संवाद बोलणं झालं का? तर खरं तर आज जे सभागृहामध्ये झालं हे कुठेतरी नवल वाटण्यासारखं होतं, कारण की भटक्या कुत्र्यांच्या विरोधात कधी काही कुठे चर्चा तरी होईल का असा अनेकांना रोज जो आहे प्रश्न पडत असतो। अवघ्या 3-3, 4-4 मिनिटांच्या जे आपण प्रवास करत असतो किंवा चालत जात असतो, पायी जात असतो, त्यावेळेस अनेकदा जे आहेत कुत्रे आपल्या मागे लागत असतात, भुंकत असतात, अनेकांना चावा देखील घेत असतात। एका मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये साधारणतः 3 वर्षात 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना जे आहेत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। रात्री अपरात्री ज्यावेळेस या नागरिक फिरत असतात, गाड्यांवरनं जात असतात, वेगाने गाडी असेल तरी देखील कुत्रे हे मागे लागत असतात, आणि त्यामुळे कुठेतरी अनेक हृदय विकाराचे जे रुग्ण आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना देखील याच्यामध्ये प्रचंड त्रास होत असतो। त्यांचा बीपी जो आहे तो त्या ठिकाणी फ्लक्च्युएट होत असतो। त्याप्रमाणे अनेकांना याचा त्रास होतो हे खरंच आहे, पण त्याच्या जोडीला सरकार काय करणार आहे हा खरा मुद्दा आहे। अन्यथा बऱ्याचदा असं पाहिलं जातं की विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आम्ही करू, आम्ही बघू एवढीच भूमिका घेतली जाते। भटक्या कुत्र्यांच्या बाबतीतला प्रश्न हा इतका सोपा नाही, आणि या मुद्द्यावर अत्यंत तातडीनं हस्तक्षेपाची गरज आहे। न्यायालय जे आदेश देतात त्याचं पालन होणं गरजेचं आहे। तुम्हालाही माहिती असेल, जिथे जिथे भटके कुत्रे आहेत त्यांना उचलून एका निवाऱ्यामध्ये न्यायचं आहे, पण अडचण अशी आहे कुत्रे जास्त आहेत, निवारे कमी आहेत। सरकार यावर तोडगा कसा काढणार आहे? माझ्या लहानपणापासूनच हा प्रश्न मला उपस्थित होत होता की याच्यावर कधी काही असणार आहे का, याच्यावर काही तोडगा निघणार आहे का, पण तो मात्र आता निघताना दिसून येईल। आणि जे महाराष्ट्राचं सरकार आता करेल त्याची दिशा संपूर्ण भारत देश हा घेताना दिसून येईल, कारण की ज्या पद्धतीने बिबट्यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न झालेला आहे तसाच या भटक्या कुत्र्यांचा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, आणि सर्व नागरिकांना याचा त्रास होतो। प्राणीप्रेमी जे आहेत ते कुठेतरी प्राण्यांवर प्रेम करतात, पण मात्र भटक्या कुत्र्यांना फक्त खाऊ टाकणे याच्या व्यतिरिक्त पण अनेक जबाबदाऱ्या असतात, ह्या कदाचित किंवा किंबहुना त्यांना माहित नसाव्या। यामध्ये आता सरकार लवकरच पावलं उचलणार, सकारात्मकपणे आज चर्चा देखील झालेली आहे, आणि लवकरात लवकर यावर तोडगा मुद्दा असा उपस्थित राहतो की बऱ्याचदा काही लोकांना या कुत्र्यांच्या प्रती फारच दया येते, आणि ते रस्त्यावर फिरणारे कुत्रे घरात घेऊन येतात, त्यांचं पालन पोषण करतात। इतकंच नाही तर ही सगळी मंडळी बऱ्याचदा कुत्र्यांना अन्न टाकताना दिसतात, आणि यामुळे अनेकदा आरोग्याचा प्रश्न जन्माला येतो। या विरोधात तक्रारी होत असतात। सरकारने दिशानिर्देश द्यायचं ठरवलंय, कुत्र्यांना खुलेआम खुल्या जागेवर अन्न टाकू नका, भटक्या कुत्र्यांना विनाकारण अंजारू गोंजारू नका, त्यांना घरात पाळायची गरज नाही, याबद्दलच्या काही दिशानिर्देश दिलं जाणं अपेक्षित आहे का?
अर्थातच भटक्या कुत्र्यांना अन्न टाकणं हे दिसूनच येत असतं किंवा त्यांना गोंजारणं असेल हे पण असतं, पण मात्र घरी घेऊन येतात हा एक फक्त समज आहे. रियालिटीमध्ये असं काहीच होत नाही. विनाकारण फक्त सोशल मीडियाचा वापर करून भटक्या कुत्र्यांबद्दल प्रेम दाखवणं, संवेदना दाखवणं, कोणताही सण आला असेल त्यावर जनजागृती करणं हे तर योग्यच आहे, पण मात्र तुम्ही मनापासून खरंच काळजी करता का की ढोंग करता ज्याचं सोंग जे आहे ते प्रत्येक नागरिकाला जे आहे ते भोगावं लागत असतं. सकाळ पहाट असो किंवा मग रात्री असो किंवा भर दिवसा ढवळ्या असो, लहान मुलांवर देखील हल्ले होत असतात. लहान मुलांना देखील चावा जो आहे तो हे भटके कुत्रे घेत असतात. ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या तर काहीतरी उपाययोजना करताना दिसून येतात. इंजेक्शन देणे असेल, बॅच लावणे असेल, त्यांची नोंदणी असेल, पण या व्यतिरिक्त त्यांची कुठेतरी संख्या कमी होणे किंवा मग ज्या पद्धतीने पिसाळलेले कुत्रे असतात त्यांच्यावर आळा घालण्यासाठी काहीच उपाययोजना नव्हती, पण ती मात्र आता होईल आणि सरकार यामध्ये काही ना काही निर्णय घेईल आणि ज्या पद्धतीने कुत्रे पकडून एका ठिकाणी नेणं असतं तर त्याचं देखील लवकरच हे सरकार जे आहे ते केंद्र वाढवताना दिसून येईल. प्रसाद सर. बिलकुल शुभम, धन्यवाद या माहितीच्यासाठी.